Welcome in Ignited BioStudy. Dear student, today we will discuss about Biology Class 12th new chapter-wise syllabus analysis of HSC Board Maharashtra, which is recently available. And this syllabus is very easy and very much important for your future exams. So let's start in Marathi. ओल्ड सिलेबस आणि न्यू सिलेबस या दोन्ही याचा कंपॅरेटिव्हली जर विचार करतो म्हटलं तर ओल्ड सिलेबस जो आहे तो त्याच्यामध्ये जे आहे ते 19 चॅप्टर्स इन्क्लूड आहे किंवा इन्क्लूड होते आणि आता जो नवीन सिलेबस आलेला 2020च्या नुसार त्याच्यामध्ये टोटल 15 चॅप्टर इन्क्लूड झालेले आहे. याचाच अर्थ काही चॅप्टर जे असणार आहे याच्यातून गाळले गेलेले आहे किंवा काढले गेलेले आहे आणि काही चॅप्टर जे आहे ते मर्ज केलेले आहे जे एकत्रितपणे काही वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये इथे ॲड करण्यात आलेले आहे. तर ओल्ड आणि न्यू सिलेबसमधला मेन डिफरन्स इथे आपल्याला जो दिसणार आहे तो म्हणजे न्यू सिलेबस जो असणार आहे हा नवीन सिलेबस तो NCERTच्या बेसवरती तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ओल्ड सिलेबस जो होता तो आपला स्टेट बोर्डचा ज्याच्यामध्ये 19 चॅप्टर होते त्याचे चॅप्टर 15च करण्याचा प्रयत्न केला इथे आणि हे जे 15 चॅप्टर आहे ते NCERT म्हणजेच आपल्याला ज्या सेंट्रल लेवलच्या परीक्षा ज्या आहे नीटसारख्या परीक्षा त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला स्टेट बोर्डाचे जे विद्यार्थी आहे ते व्यवस्थित टिकले पाहिजे याच्यासाठी हा नवीन सिलेबस बनवण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला. हे जे 3 चॅप्टर्स आहे जे हायलाईट आपल्याला दिसत आहे फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन आणि एक्सक्रिशन अँड ऑस्मोलुब्रिकेशन हे जे 3 चॅप्टर्स आहेत ते तिन्ही चॅप्टर आता 11वीच्या पोर्शनमध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या नवीन सिलेबसमध्ये आपल्याला आता ते दिसणार नाहीत. तर आता आपण नवीन सिलेबसमध्ये काय काय गोष्टी ॲड झालेल्या आहेत त्या डिटेलमध्ये थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. नवीन सिलेबसबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सिलेबस असणार आहे तो 5 युनिटमध्ये डिवाईड करण्याचा प्रयत्न केला आणि मी इथे ते 5 वेगवेगळ्या रंगामध्ये दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर पहिला युनिट जो आहे तो पहिले 2 चॅप्टर असणार आहे, दुसऱ्या युनिटमध्ये हे 3 चॅप्टर्स आहे, तिसऱ्या युनिटमध्ये हे 4 चॅप्टर्स आहे, चौथ्या युनिटमध्ये हे 3 चॅप्टर्स आहे आणि शेवटच्या युनिटमध्ये म्हणजे 5व्या युनिटमध्ये जे असणार आहे ते हे 3 चॅप्टर्स आहेत. तर पहिलं युनिट जे आहे ते रिप्रोडक्शन नावाचं युनिट आहे ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हे दोन्ही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा जो युनिट आहे तो जेनेटिक्स अँड इव्होल्युशन नावाचं युनिट आहे ज्याच्यामध्ये हे 3 चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहे. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हे जे आहे ते सेकंड युनिट जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. हा जो 3rd नंबरचा युनिट आहे तो 3rd नंबरचा युनिट जो आहे तो त्याला फिजिओलॉजी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर्स आहे आणि 2 जे असणार आहे ते ॲनिमल फिजिओलॉजीचे चॅप्टर्स आहेत. त्यातले प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर प्लांट वॉटर अँड रिलेशन, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हे 2 प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर आहे आणि हे 2 जे आहे ते ॲनिमल फिजिओलॉजी म्हणजे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन आणि जो शेवटचा आहे 9व्या नंबरचा चॅप्टर तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असणार आहे. त्याच्यानंतरचे जे चॅप्टर्स आहे ब्लॅक कलरनी दाखवलेले आहे ते जे आहे ते अप्लाइड बायोलॉजी नावाचं युनिट आहे. 10, 11 आणि 12 नंबरचे 3 चॅप्टर्स आहे ते अप्लाइड बायोलॉजी नावाच्या युनिटमध्ये आहे ज्याच्यामध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन आणि बायोटेक्नॉलॉजी हे 3 चॅप्टर्स आहे. आणि सगळ्यात शेवटचा युनिट म्हणजेच इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहे जे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू असे हे 3 चॅप्टर्स आहे. आता याच्यानंतर आपण हे जे सिलेबस आहे न्यू सिलेबस आणि ओल्ड सिलेबस याचं डिटेल ॲनालिसिस आपण इथे बघणार आहोत. तर नवीन सिलेबसनुसार पहिला जो चॅप्टर आहे तो चॅप्टर म्हणजे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर हा चॅप्टर जो आहे तो पूर्वीच्या सिलेबसमध्ये चॅप्टर नंबर 8 रिप्रोडक्शन इन प्लांट्स असा होता. तर तो जो असणार आहे तो आता नवीन सिलेबसमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर याच्यामध्ये भरपूर गोष्टी जुन्या ज्या आहेत ते याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे ज्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे सुद्धा ॲड झालेलं आहे आणि स्ट्रक्चर ऑफ अँथर, मायक्रोस्पोरोजेनेसिस, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, पॉलिनेशन अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते फर्टिलायझेशन, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट, डेव्हलपमेंट ऑफ सीड्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये समजून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतरचा सेकंड चॅप्टर जो आहे तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा जो सेकंड नंबरचा चॅप्टर नवीन सिलेबसनुसार आहे तो जो चॅप्टर असणार आहे तो चॅप्टर
जुन्या सिलेबसनुसार 18व्या नंबरचा ह्युमन रिप्रोडक्शन नावाचा तो चॅप्टर होता. तर तो आता जो असणार आहे तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या नावाने इथे आलेला आहे. आणि त्या चॅप्टरमध्ये बऱ्याच गोष्टी, काही गोष्टी नवीन आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ते जुन्याच तिथे इन्क्लूड करण्यात आल्या. त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हे आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये शिकता येणार आहे. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन नावाचा एक मोठा पोर्शन आहे, ज्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी जे असणार आहे, फर्टिलायझेशन, गमेटोजेनेसिस, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, पार्च्युरेशन, लॅक्टेशन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, बर्थ कंट्रोल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. या 2 चॅप्टरनंतर आता तिसरा जो चॅप्टर असणार आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाचा, जो जुन्या सिलेबसनुसार जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा पहिला नंबरचा चॅप्टर होता. आणि त्याच्यामध्ये जो जुना सिलेबस आहे त्याच्यामधला हा 11व्या नंबरचा क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, या 2 चॅप्टर मिळून इथे जे आहे ते इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर इथे आलेला आहे, ज्याच्यामध्ये मेंडेलियन जेनेटिक्स असणार आहे, निओ मेंडेलियन जेनेटिक्स असणार आहे आणि क्रोमोझोमशी रिलेटेड असलेले बऱ्याचशा गोष्टी असणार आहे. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरसुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला या चॅप्टर्समध्ये शिकता येणार आहे. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे 4 नंबरचा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, हा चॅप्टर जो आहे तो ओल्ड सिलेबसनुसार जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन या चॅप्टरचा तो पोर्शन याच्यामध्ये जवळपास पूर्ण आलेला आहे. आणि थोडा जो पोर्शन असणार आहे तो याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगमधला थोडा पोर्शन जो असणार आहे तो या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये DNA-बद्दल माहिती असणार आहे, पॅकेजिंग ऑफ DNA, रेप्लिकेशन ऑफ DNA, प्रोटीन सिंथेसिस, लॅक ऑपेरॉन, असे भरपूर साऱ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये अजून अप्लिकेशन्स ऑफ जिनोमिक्स, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, त्याच्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग याच्यासारख्या गोष्टीसुद्धा या चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या. त्यानंतरचा चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. या ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टरमध्ये ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे पृथ्वीवरती कशाप्रकारे लाईफ तयार झाली, त्याच्यानंतर केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ हा पोर्शन पण शिकायचा आहे. आणि या चॅप्टरमध्ये एक नवीन पोर्शन ॲड केलेला आहे, तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. त्याच्यामध्ये RNA वर्ल्ड हायपोथेसिस नावाचा पोर्शन जो आहे तो नवीन याच्यामध्ये ॲड केला आहे, जो जुन्या सिलेबसमध्ये नव्हता. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक इव्होल्युशन, त्याच्यानंतर डार्विनिझम, त्याच्यानंतर म्युटेशन थिअरी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जुन्या सिलेबसनुसारच या नवीन सिलेबसमध्ये सुद्धा इथे ॲड करण्यात आलेले आहे. याच चॅप्टरमधला पोर्शन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, स्पेशिएशन आणि सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन जो आहे तो ह्युमन इव्होल्युशन नावाचा पोर्शन जो आहे तो याच्यामध्ये थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, जो जुन्या सिलेबसमध्ये म्हणजेच हा जो ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये ह्युमन इव्होल्युशनचा पोर्शन बराचसा होता, तर याच्यामध्ये तो थोडा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे 6वा चॅप्टर प्लांट वॉटर रिलेशन आणि 7वा चॅप्टर प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, हे चॅप्टर जे आहे ते ओल्ड सिलेबसमध्ये नव्हते आणि ते चॅप्टर नवीन या न्यू सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असणार आहे, तर प्लांट वॉटर रिलेशनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ वॉटर असणार आहे. त्याच्यानंतर वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन्स, जे रूट, स्ट्रक्चर ऑफ रूट, त्याच्यानंतर त्या वॉटर ॲब्सॉर्बिंग जे ऑर्गन्स असणार आहे त्याच्याशी रिलेटेड असलेला तो पोर्शन असणार आहे. आणि त्याच्यामध्ये वॉटर पोटेन्शियल, प्लाझ्मोलिसिस, ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, या सगळ्या गोष्टी या प्लांट वॉटर रिलेशन नावाच्या चॅप्टरमध्ये शिकता येणार आहे. त्याच्यानंतरचा चॅप्टर जो आहे तो प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, तर हा चॅप्टर जो असणार आहे तो सुद्धा नवीन इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये प्लांटची ग्रोथ कशी होणार आहे, त्याच्यानंतर ग्रोथच्या फेजेस असणार आहे, 2-3 प्रकारच्या फेजेस आहे, फेज ऑफ सेल डिव्हिजन, फेज ऑफ सेल अरेंजमेंट, त्याच्यानंतर फेज ऑफ सेल मॅच्युरेशन, अशा 3 जे आहे ते स्टेजेस आहे, ग्रोथच्या फेजेस आहे. आणि त्याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते प्लांट ग्रोथशी रिलेटेड आणि मिनरल न्यूट्रिशनच्या रिलेटेड, काही हार्मोन्सबद्दल, त्याच्यानंतर फोटोपिरियडिझमबद्दल, त्याच्यानंतर काही सायकल्स आहे, नायट्रोजन सायकलबद्दल, नायट्रोजन फिक्सेशनबद्दल आणि मिनरल न्यूट्रिशनबद्दल, या सगळ्या गोष्टी या प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन नावाच्या नवीन चॅप्टरमध्ये ॲड झालेला आहे. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. तर हा चॅप्टर जो असणार आहे तो रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा चॅप्टर 8व्या नंबरचा चॅप्टर आहे. आणि हा जो चॅप्टर असणार आहे तो ॲनिमल फिजिओलॉजीशी रिलेटेड असलेला चॅप्टर आहे. ॲनिमल फिजिओलॉजीशी रिलेटेड असलेला त्याच्यानंतरचा पण चॅप्टर आहे. तर रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशनमध्ये आपल्याला रेस्पिरेटरी
एक्सचेंजबद्दल बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहे. प्लांट आणि ॲनिमल्समध्ये रेस्पिरेटरी एक्सचेंज कशा प्रकारे होते ते शिकायचं आहे. त्याच्यानंतर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा जो पोर्शन आहे तो नवीन याच्यामध्ये ॲड झालेला आहे, ज्याच्यामध्ये नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन म्हणजे कशाप्रकारे रेस्पिरेशन होत असते ते या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकता येणार आहे. रेस्पिरेशन नंतर सर्क्युलेशन इन ॲनिमल्स हा पोर्शनसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशन, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन्स, त्याच्यानंतर ब्लड कार्पसल्स म्हणजेच RBC, WBC, प्लेटलेट्स, ब्लड क्लॉटिंग, कोअग्युलेशन ऑफ ब्लड, त्याच्यानंतर हार्टबद्दलच्या गोष्टी ज्याच्यामध्ये हार्ट वॉल, हार्टचं स्ट्रक्चर, हार्टचं पंपिंग, ब्लड वेसल्स, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर ECG बद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या एकाच चॅप्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आला आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या सिलेबसनुसार 15व्या नंबरचा जो सर्क्युलेशन नावाचा चॅप्टर होता तो चॅप्टर इथे जवळपास आलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असलेलं रेस्पिरेशन हे नवीन याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर सर्क्युलेशन जो आहे तो जुन्या सिलेबसनुसार 6 मार्क्ससाठी असलेला चॅप्टर होता, तर याच्यामध्ये आता हा सुद्धा एक जास्त वेटेज असलेला चॅप्टर असण्याचे चान्सेस आहे, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. जुन्या सिलेबसनुसार कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 17व्या नंबरचा असलेला चॅप्टर इथे जो आहे तो 9व्या नंबरचा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असलेल्या गोष्टी असणार आहे. नर्वस सिस्टीम मध्ये असलेल्या गोष्टी म्हणजेच नर्वस सिस्टीम इन हायड्रा, नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया या गोष्टी थोड्या नवीन त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर ह्युमन नर्वस सिस्टीम महत्त्वाचा पोर्शन असणार आहे, ज्याच्यामध्ये CNS, PNS आणि ANS या गोष्टी तिथे ॲड केलेल्या आहे. त्याच्यानंतर आयचं स्ट्रक्चर, इयरचं स्ट्रक्चर आणि नर्वस डिसऑर्डर हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन याच्यातला असलेला असणार आहे तो म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड्स असणार आहे, ज्या आपल्या बॉडीच्या कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशनसाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्लँड्सबद्दलसुद्धा याच्यामध्ये आपल्याला माहिती घेता येणार आहे. 10व्या नंबरचा जो चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरमध्ये इम्युनिटीबद्दल शिकायचं आहे. इम्युनिटीमध्ये इन्नेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी ते असणार आहे. त्याच्यानंतर इम्युन सिस्टीमच्या सेल्स असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यासुद्धा इथे आपल्याला शिकता येणार आहे. त्याच्यानंतर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर शिकायचं आहे, ब्लड ग्रुपबद्दल शिकायचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस असणार आहे, मलेरिया, टायफॉईड, ॲस्केरियासिस, निमोनिया, कॉमन कोल्ड, एड्स वगैरे वगैरे जे असे भरपूर सारे डिसीजेस आहे याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला ते शिकता येणार आहे. त्याच्यानंतरचं चॅप्टर आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. हा जो 11व्या नंबरचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 2 चॅप्टर मर्ज केलेले आहेत. तर त्यातला एक चॅप्टर म्हणजे ॲनिमल हजबंड्री जो 14व्या नंबरचा जुन्या सिलेबसनुसार होता. त्याच्यानंतर मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर जो 5व्या नंबरचा चॅप्टर होता जुन्या सिलेबसनुसार. हे 2 चॅप्टर याच्यामध्ये ॲड केले आहे आणि एकच चॅप्टर बनवण्यात आला, तो म्हणजेच एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो बायोटेक्नॉलॉजी नावाचा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहे, बायोटेक्नॉलॉजी त्याच्याबद्दल माहिती घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये RDNA टेक्नॉलॉजी आहे, PCR टेक्निक्स आहे, त्याच्यानंतर जीन थेरपी आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहे. तर हा जो बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे तो सुद्धा नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते 3 चॅप्टर्स आहे, जे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो, बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हे 3 चॅप्टर जे असणार आहे ते जुन्या सिलेबसमध्ये 9व्या नंबरचा चॅप्टर आणि 19व्या नंबरचा चॅप्टर म्हणजेच ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट 1 अँड ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट 2 हे दोन्ही चॅप्टर एकत्र करून असे 3 चॅप्टर त्यांचे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजेच त्याच्यातला पहिला म्हणजेच ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. तर याच्यामध्ये ऑर्गॅनिझमबद्दल माहिती बघायची आहे, हॅबिटॅट निश म्हणजे काय, त्याच्यानंतर पॉप्युलेशन्सबद्दल, ॲडॅप्टेशन्सबद्दल या ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकता येणार. 13व्या चॅप्टरनंतर 14वा चॅप्टर जो आहे तो इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो आहे. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला इकोसिस्टीमबद्दल माहिती घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ इकोसिस्टीम आणि एनर्जी फ्लो, इकॉलॉजिकल पिरॅमिड्स, वेगवेगळे न्यूट्रिएंट सायकल आहे, कार्बन सायकल, फॉस्फरस सायकल आणि इकॉलॉजिकल सक्सेशन आणि इकोसिस्टीम जी असणार आहे त्याच्या सर्व्हिसेस आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो नावाच्या या 14व्या नंबरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला या गोष्टी शिकता येणार आहे. 15व्या नंबरचा जो चॅप्टर आहे बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. तर या चॅप्टरमध्ये बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड असलेल्या गोष्टी असणाऱ्या भरपूर साऱ्या आणि
एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असलेले जे इश्यूज आहे, जसं पोल्युशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन, त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन लेअर डिप्लेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू नावाच्या या चॅप्टरमध्ये, सगळ्यात शेवटच्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकता येणार आहे. सी यू सून विथ नेक्स्ट इंटरेस्टिंग बायोलॉजी व्हिडिओ. थँक यू सो मच.